आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अंतर्गत तक्रारदारांनी 18/7/2024 रोजी लेखी तक्रार केली। त्यांच्या संस्थेच्या इमारतीचे बांधकाम समाज कल्याण विभाग अमरावती यांच्या मार्फत झाले असून कामाच्या मंजूर अंदाजपत्रकातील 4,50,385 रुपये रकमेतून 2,51,349 रुपये इतक्या रकमेचे बिल तक्रारदार यांना मिळाले। त्यांपैकी 1,19,036 रुपये शिल्लक असून या शिल्लक रकमेतील अतिरिक्त खर्चाचे बिल 1,20,900 रुपये मिळवण्याकरिता व मंजूर बिल मंजुरीचा निधी वितरण आदेश काढण्यासाठी वरिष्ठांना पाठवण्याकरिता राजेश रायकवार यांनी तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपयांची मागणी केली। अशा तक्रारीवरून दिनांक 18/7/2024 व 21/7/2024 रोजी आयोजित केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान सहाय्यक लेखाधिकारी राजेश रायकवार यांनी तक्रारदार यांच्याकडून बिल मंजुरीचा निधी वितरण आदेश काढून वरिष्ठांना पाठवण्याकरिता तडजोड अंती 7,500 रुपयांची लाच स्वीकारल्याचे पंचांसमक्ष मान्य केले। आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशन अमरावती शहर येथे गुन्हा नोंदवण्यात आला। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मारुती जगताप, लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार, लाचलुचपत प्रतिबंध विभाग परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। तसेच तपास मुख्य पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे व कारवाई पथक पोलीस उप अधीक्षक मिलिंद कुमार बहाकर, अंमलदार युवराज राठोड, शैलेश कडू, नंदकिशोर गुल्हाणे, ज्ञानेश्वर सोमकुवर, उपेंद्र थोरात, आशिष जांभोळे, विनोद धुळे, चालक पोलीस हवालदार जनबंधू यांनी पार पाडली। नागरिकांनी अशाच प्रकारचे भ्रष्टाचार संबंधित तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले। आपण